आज आपण अजिबात कडू न होणारी, अगदी 2-3 दिवस टिकणारी अशी ही आपली कारल्याची रेसिपी आपण इथे बनवली आहे. त्यासाठी इथे मी पाव किलो इतकी कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आता आपण सुरीने याचे वरचे टोकं काढून घेणार आहोत. इथे आपल्याला याचे जास्त साल देखील काढायचे नाही, फक्त वरती जे छोटे छोटे टोकं आहेत ते आपल्याला सुरीने इथे काढून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही बघू शकता की मी याचे छान असे टोक काढून घेतलेत. आता वरचा आणि खालचा शेंडा काढून घ्यायचा आणि मध्यभागी या पद्धतीने इथे एक चीर देऊन घ्यायची आणि आपण आतील बिया यातील काढून घेणार आहोत. जर तुमच्या कारल्यांमध्ये कोवळ्या बिया असतील तर त्या नाही काढल्या तरी देखील चालतील. आता या कारले मस्त असे चिरून त्यातील पूर्ण बिया मी इथे काढून घेतलेल्या आहेत. आता इथे गॅसवर एका कढईमध्ये 2-3 ग्लास मी पाणी गरम केलेलं आहे. या गरम पाण्यामध्ये 1 चमचा इतकं मीठ आणि पाव चमचा इतके आपण यामध्ये हळद टाकून घेणार आहोत आणि ह्या कडकडीत उकळत्या पाण्यामध्ये हे कारले आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत आणि एक 2-3 मिनटं छान साल मऊ होईपर्यंत हे आपण कारले यामध्ये उकळवणार आहोत. इथे एक मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, पाव वाटी सुकं खोबरं, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा बारीक चिरलेला गूळ. इथे मसाल्यांमध्ये घरगुती लाल मसाला 1 चमचा, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे आणि मिक्सरला अर्धा चमचा जिरे टाकले आणि आता आपण हे मिक्सरला छान वाटून घेणार आहोत. या मसाल्यापासून तुम्ही भरलेले वांगे, भरलेले दोडके अशा अनेक प्रकारच्या भाज्या तयार करू शकता. आता आपण जे कारले पाण्यामध्ये उकळत ठेवलेले होते, आपले साल देखील कारल्यांचे छान मऊ झालेले आहे. एक 2-3 मिनटंच गरम पाण्यामध्ये आपल्याला हे उकळवून घ्यायचे आहे. आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि यातील सर्व कारले एका ताटामध्ये काढून घेतले. आता आपल्याला हे कारले छान थंड करून घ्यायचे आहेत आणि आता इथे बघू शकता की आपले कारले देखील छान थंड झालेले आहेत. आता आपण जो मसाला तयार केलेला होता तो मसाला यामध्ये मी या पद्धतीने अगदी दाबून असा भरून घेतलेला आहे. इथे मी सर्व कारल्यांमध्ये याच पद्धतीने छान असा हा मसाला भरून घेतलेला आहे. अगदी या पद्धतीने कारले तयार केले तर अजिबात कडू वगैरे होत नाहीत. इथे गॅसवर मी एक कढई ठेवली आणि त्यामध्ये 1 पळीभर इतकं तेल गरम करून घेतलं आणि यामध्ये कारले मी टाकून घेतलेले आहेत. सुरुवातीला 2-3 मिनटं छान असं आपण मीडियम फ्लेमवर हे कारले इथे आपण परतवून घेणार आहोत. इथे आपण कारले करत असताना अजिबात पाण्याचा वगैरे वापर केलेला नाही, त्यामुळे अगदी 2-3 दिवस हे ची भाजी आपली छान अशी आरामशीर टिकते. अगदी प्रवासात वगैरे देखील आपण या पद्धतीने भाजी तयार करून नेऊ शकतो. इथे 2-3 मिनटं छान असे आपल्याला कारले परतवून घ्यायचे आहेत. या पद्धतीने अगदी अजिबात कडू न होणारी अशी आपली कारल्यांची भाजी तयार होते. अगदी लहान मुलंसुद्धा आवडीनं खातील अशी मस्त अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे. आता इथे 2-3 मिनटं छान असे कारले आपण आलटून-पलटून परतवून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपण यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि एक 7-8 मिनटं अगदी 2-3 वेळा छान असे झाकण काढून हलवायचे आणि 7-8 मिनटं मस्त असे मध्यम आचेवर आपल्याला इथे कारले छान शिजवून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही बघू शकता की एक 7-8 मिनिटांनंतर मस्त अशी आपली ही कारल्याची भाजी इथे तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. इथे तुम्ही बघू शकता की अजिबात कडू न होणारी, अगदी 2-3 दिवस वगैरे अशी छान आरामशीर टिकणारी आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे.